बीडच्या चौसाळा परिसरामध्ये पंचनामे झालेत, मात्र अद्यापही 1 रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाहीये। आमच्या घरात अजूनही गोड अन्नाचा कण नाहीये, कोणाच्याही अंगावर नवे कपडे दिसत नाहीयेत की फटाके खरेदी केली नाहीये, अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बघूया। सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याच्या नंतर अनेक नद्यांना पूर आला आणि अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं। मी सध्या चौसाळा परिसरातल्या एका सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे आणि या ठिकाणचं जे सोयाबीनचं पीक आहे ते सध्या उभं असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पूर्णपणे हे पीक जे आहे ते करपून गेलेलं आहे। सरकारने मोठ्या घोषणा केल्या, दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ असंही सांगितलं, मात्र अद्याप काही ठिकाणी मदत पोहोचलीच नाही। मात्र ज्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या प्रमाणात 18,500 रुपये हेक्टरी जिरायती शेतीला देण्यात येणार होते, मात्र त्या ठिकाणी आता 8,500 रुपयाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी।